सध्या अतुल लोंढे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. त्यांच्याकडून या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. अतुलजी, सोनिया गांधी आता स्वतः पोलीस ठाण्यामध्ये आलेले आहेत राहुल गांधी प्रियंका गांधींना भेटायला. आपण एकंदरीत या सगळ्या परिस्थितीकडे कसं पाहताय? परिवारवाद, संपूर्ण परिवार देशासाठी त्याग करायला तयार आहे. याच्यापूर्वी परिवारातल्या 2 लोकांचे जीव गेले, 3 लोकांचे जीव गेले. हं. आता जनता पार्टीने म्हणावं, भारतीय जनता पार्टीने परिवारवाद आहे. म्हणजे ज्या मुलांना इतक्या अमानुषपणे काल मारलं, मुलींना मारलं, प्रायव्हेट पार्ट्समध्ये दंड टाकण्याचा प्रयत्न केला पोलिसांकडनं, चपलेवर पोलीस, स्लीपरवर पोलीस. हे कोणते पोलीस आहे? बीजेपी आरएसएसचे गुंडे होते तिथे आणि त्यांनी मारलं. ज्या गाड्या होत्या त्याला वरती खिळे लावलेले होते आणि ज्या पद्धतीने मारलं विद्यार्थ्यांना, मुलींना, महिलांना पोलिसांनी मारलं, पुरुष पोलिसांनी महिला आणि मुलींना मारलं. इतक्या अमानुषपणे इंग्रज पण नव्हते वागले जितक्या अमानुषपणे हे काल वागलेले आहे. आणि त्यांच्या सगळ्याच्या सॉलिडॅरिटीमध्ये कोणीच काही बोलायला तयार नाही. म्हणून प्रधानमंत्र्यांकडे गेले. प्रधानमंत्री देशाच्या विरोधी पक्षनेत्यांना, देशाचे एवढे मोठे मोठे खासदार सगळे होते, त्यांच्याशी बोलण्याच्या ऐवजी तेच खोटं बोलतात आहे म्हणून बाहेर येऊन प्रचार करून गेले. ते जे प्रचारतंत्र, गोबेल्सचं प्रचारतंत्र जे आहे आणि मुसोलिनी हिटलरचं जे चालू आहे ना, ते अतिशय वाईट आहे. आणि त्याच्यासाठी सगळे एकत्र होऊन या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रश्नाच्या संदर्भात, पेपरफुटीच्या प्रश्नाच्या संदर्भात, बेरोजगारीच्या संदर्भात आज राहुल गांधी यांच्या पाठीशी उभे आहेत. त्यांचं नाक फुटलं. त्यांना म्हणजे विरोधी पक्षनेत्यासोबत इतक्या बरोबरतेचा व्यवहार, इतक्या माणूसपणे, म्हणजे काही त्याला लाज लज्जा काहीच नाही. म्हणजे आपल्या लोकशाहीचं काय चित्र जगात जाईल, जे आपण मान सन्मान कमवला होता. अशीच मुलं चालून आली होती त्यावेळेस युपीएससीची. 500,000 पोरं होती. त्यांनी सांगितलं आम्हाला वय वाढवून द्या. राहुल गांधी स्वतः आले होते आणि 30चं वय 32वर करून दिलेलं होतं. असं मारलं नव्हतं. विद्यार्थ्यांना मारत नसतं तसं. त्यांच्या घरात मुलं बाळ आहेत की नाही आता असा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता जसं तुम्ही म्हणालात अतुलजी की विद्यार्थ्यांना मारलं गेलं, देशाचे म्हणजे विरोधी पक्ष नेते आहेत, एवढे मोठे इतर सगळे खासदार आहेत, त्यांना अशा पद्धतीने ताब्यात घेतलं जात आहे. म्हणजे आंदोलन करणं हा सुद्धा आता एक गुन्हा होत चाललाय किंवा लोकशाहीच्या दृष्टीने जर याकडे पाहायचं झालं तर मग ती शिल्लक आहे की नाही असाच प्रश्न उपस्थित होतोय. बिलकुल शिल्लक नाही आहे. कारण की इतके दिवस बसले होते ते विद्यार्थी, एक साधा सरकारचा प्रतिनिधी जाऊन त्यांच्यासोबत चर्चा करायला तयार नाही. कुठल्याच गोष्टीचा चर्चा नाही, कुठला आपण मार्ग काढला पाहिजे काय याचं नाही. हम इस्तीफा नहीं देते, चाहे हमारे लोग बलात्कार करे, भ्रष्टाचार करे, विद्यार्थ्यांना मारला, पेपर 2-2 वेळा. या धर्मेंद्र प्रधानच्या काळामध्ये 152 पेपर लीक झालेले आहे. 2014 ते 2026 152 पेपर लीक झालेले आहे. आणि त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे एवढ्या करोडो विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. त्यांच्याकडे 40 लाख 50 लाख करोड रुपये आहे, त्यांना पेपर मिळणार असे बोगस डॉक्टर लोकांना मारणार. आणि जे हुशार गरीब विद्यार्थी आहे ते मात्र शिक्षणापासून, आपल्या स्वप्नापासून वंचित राहणार. अच्छा, एवढं करून पेपर फुटल्यानंतर रिनेट झाली, त्याच्यामध्ये सुद्धा ओएसएम शीटमध्ये वेगळे मार्क आणि यांनी नेटवर वेगळे मार्क टाकले. आपल्या बीडमधले विद्यार्थी आहेत असे, त्यांचे मला फोन आले की आम्हाला 609 मार्क आहे, इथे मला 109 मार्क दाखवत आहे, 90 मार्क दाखवत आहेत आणि ओएसएम शीटवर, आन्सर शीटवर आम्हाला मार्क जास्त आहेत. किती तुम्ही म्हणजे काय जीव घेणार आहे का पोरांचा? ठीक, अतुल लोंढेजी धन्यवाद. आपण जय महाराष्ट्राकडे ही सगळी आपली प्रतिक्रिया सविस्तरपणे नोंदवलीत यासाठी.